नमस्कार मंडळी, मी जगन्नाथ पाटील आपल्याशी यूट्यूब चॅनलवरनं संवाद साधत आहे. आपण माझं चॅनल पाहताय, भरभरून आशीर्वाद देत आहे, याबद्दल आपल्याला धन्यवाद. असंच प्रेम असू द्या. आज होळी आहे आणि होळी हा फार मोठा आनंदाचा सण आहे. फक्त 15 दिवस आता गुढीपाडव्याला राहिलेले आहेत आणि मराठी महिन्याच्या या शेवटच्या पंधरवड्यामध्ये होळीचा सण साजरा केला जातोय. वातावरण बदलत आहे, उष्णतेकडे आपण चाललोय. मार्च 21 तारखेला विषुवदिन येईल आणि नंतर सूर्याचं भ्रमण उत्तरेकडे होत जाईल. होळी या शब्दाचं इंग्रजीत लेखन केलं तर HOLY होतंय. होली पवित्र, आणि पावित्र्याचा हा जो सण आहे हा संध्याकाळी होळी पेटवली जाते आणि त्याच्या भोवती पूजा करून आरती करून नंतर एक प्रकारचा हलकल्लोळ माजवला जातो. बेधुंद अशा वातावरणामध्ये होळी साजरी केली जाते. पण आपल्याला माहिती आहे का होळी का साजरी केली जाते? होळीचा संबंध कुठे आहे? तर होळीचा संबंध हा प्रल्हादाच्या जीवनापासून सुरू होतोय. हिरण्यकशिपू हा प्रल्हादाचा बाप आणि तो विष्णूच्या विरोधी, आणि प्रल्हाद मात्र विष्णुभक्त. आणि अशा परिस्थितीत प्रल्हाद हा स्वतःचा मुलगा असून सुद्धा त्याला मारण्याचे निरनिराळे प्रयत्न केले. विषप्रयोग झाला, कडेलोट झाला, पण प्रल्हाद काही मरेना. आणि शेवटी त्याची जी बहीण होलिका, त्या होलिकेला एक वर होता की ती अग्निप्रूफ होती, फायरप्रूफ, अग्नी विरोधक अशी होती. त्यामुळे एक मोठी अशी अग्निज्वाला तयार करून त्यात तिला बसवलं आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला ठेवलं. आता इथे परमेश्वराचा वरदान असलेले प्रल्हाद हे मात्र फायरप्रूफ झाले आणि होलिकेचा जो वर होता तो नष्ट होऊन होलिका त्यात दहन झाली, अशी कथा आहे. आणि या कथेसाठी आपण आजपर्यंत आजच्या दिवशी पौर्णिमेला होळी पेटवतो आणि पूजा तर करतोच, पण त्यासाठी जी लाकडं आणतो ती खरं म्हणजे सुकलेल्या झाडाची, निरुपयोगी झालेली आणि आजूबाजूला असलेला कचरा कुंडा सगळं जमवून ते पेटवलं पाहिजे. पण आपण अलीकडे पाहतो या 2 दिवसामध्ये जिकडे तिकडे मोठमोठ्या लॉऱ्या घेऊन जातात आणि सुपारीची झाडं कापतात. एक 10-20 वर्षाची तयार झालेली झाडं, हिरवीगार झाडं कापली जातात आणि झाडं कापल्यामुळे वनस्पतीची तर हानी होते, पण पर्यावरणाची हानी होते याचा आपण विचार करत नाही. होळी जरूर खेळावी, पण आवश्यक ती झाडे न वापरता सुकलेली लाकडे आणि परिसरातला कचरा वापरून होळी साजरी केली पाहिजे. म्हणजे स्वच्छतेचा संदेश सुद्धा या होळीतून मिळेल आणि पर्यावरणाचं रक्षण होईल. आपण जे आज साजरं करतो ते खऱ्या अर्थाने पाहिलं तर होलिका या पवित्र सणाचं केलेलं विद्रूप रूप आहे. तेव्हा यापुढे आपण विचार करूया, झाडे त्यात न जाळता, झाडे न कापता, जी निरुपयोगी सुकलेली अशी काटक्या कुटक्याची झाडे असतील आणि आजूबाजूचा केर कचरा असेल त्याची होळी करूया आणि पावित्र्य राखूया, पर्यावरण राखूया आणि प्रदूषणापासून आपण मुक्त होऊया, असा या होळीचा संदेश आहे. धन्यवाद.